नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये आपण अल्जेब्रा सुरू केलं होतं आणि त्यामध्ये आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पाहणार आहोत. तर एकंदरीत क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय असतं किंवा मग त्याला आपण जे सॉल्व्ह करतो आपण त्याला पाच पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. सॉल्व्हिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन, solving quadratic equation by completing the square using a formula and by using a graph. अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतो आहोत. तर क्वाड्रेटिक इक्वेशन्सचा आज आपण इंट्रोडक्शन आणि बेसिक क्वेश्चन्स घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 10 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे ते प्रिंटेबल असेल आहे, डाउनलोड सुद्धा करू शकाल, आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे आणि फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे. एकंदरीत जेव्हा आपण एखाद्या एक्झामची तयारी करतो तेव्हा आपल्याला टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे मॉक टेस्ट झालं, पीवायक्यू टेस्ट झालं, एमसीक्यू सिरीज झाली, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. ठीक आहे. आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. चला तर मग पाहूया क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं. एकंदरीत आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन इज वन विच मस्ट कंटेन अ टर्म इन्व्हॉल्विंग एक्स स्क्वेअर. आता हे काय म्हणताय तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एकंदरीत एक्स स्क्वेअर, 3x स्क्वेअर, -5x स्क्वेअर अशा पद्धतीचे आपण जे हे आहे टर्म्स आहेत त्याला इन्व्हॉल्व करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवत असतो. इट मे ऑल्सो कंटेन टर्म्स इन्व्हॉल्विंग, याच्यामध्ये मग एक्स पण येतं, फाय फाय पण येतं, फाय एक्स अशा पद्धतीचे अनेक टर्म्स याच्यामध्ये येतात आहे. इट कॅन ऑल्सो हॅव अ कॉन्स्टंट टर्म अँड दिस आर जस्ट नंबर. आणि याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म पण येतात, 6, -7, 1/2. ठीक आहे. इट कॅन नॉट हॅव टर्म्स इन्व्हॉल्विंग हायर पॉवर लाईक एक्स क्यूब. इट कॅन नॉट हॅव लाईक टर्म 1/x इन इट. तर यामध्ये काय आहे, एक्स क्यूब याच एक्स क्यूब जे असतं ते हाय पॉवर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये येत नाही. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मग नक्की काय आहे तर ते आहे ax² प्लस bx+c इज इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन नेहमी असतं आहे. ठीक आहे. त्यामुळे यांनी काय म्हटलेलं आहे, क्यूबच्या फॉर्ममध्ये ते येत नाही. ओके. त्यानंतर ते 1/x या फॉर्ममध्ये कधीही नसतं. ठीक आहे. तर तुम्ही हे पाठ करून घ्या की क्वाड्रॅटिक इक्वेशन टेक्स द फॉर्म ax² प्लस bx+c वेअर a b c आर नंबर अँड नंबर्स a, द नंबर ए कॅन नॉट बी 0 आणि ते काय 0 होऊ शकत नाही. ठीक आहे. बघा, तर की पॉईंट आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² प्लस bx+c इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने आहे आणि a b c ही काय नंबर आहे आणि द नंबर a b c जे आहे ते 0 राहू शकत नाही. ठीक आहे. चला, चला तर मग आपण आता सॉल्व्ह करून पाहूया की सपोज आपल्याला एखादा प्रश्न दिला तर आपण ते कसं सॉल्व्ह करायचं. आपल्याला काय दिलेलं आहे, 3x² इज इक्वल टू 27. आता अशा पद्धतीने क्वेश्चन दिल्यावर आपल्याला ते आधी काय करावं लागेल, याला आपल्याला अम, याच्या फॉर्म मध्ये आणावं लागेल ना. वी बिगिन बाय रायटिंग इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय सबट्रॅक्टिंग 27 फ्रॉम ईच साइड टू गिव्ह. हा, आता आपल्याला दोन्ही साईडनी 27ला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं, जेणेकरून आपलं काय येईल, 3x² -27 इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला नवीन फॉर्म मध्ये याला आणायचं आहे. तर आपण आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, 3 जो आहे कॉमन फॅक्टर आहे याला, हा ना, याची जर का फोडणी केली आपण तर 3 काय झालं, कॉमन फॅक्टर झालेलं आहे, 3 × 3. ठीक आहे. अशा पद्धतीने 3 कॉमन फॅक्टर आहे. तर मग आपण काय करणार आहोत बघा, तर 3x² -27 इज इक्वल टू 3x² -9 इज इक्वल टू 0. ठीक आहे. याचं आपण फॅक्टरायझेशन आता करणार आहोत. तर मग याचं फॅक्टरायझेशन आपण कसं करणार, 3x-3 आणि x+3. ठीक आहे. आयडेंटिटी तर वापरलेली आहे आपण. x² -9 म्हणजे काय होतं, x-3 x+3. ओके. कोणती आयडेंटिटी वापरलेली आहे, a² - b² इज इक्वल टू a+b आणि a-b. ठीक आहे. ही आयडेंटिटी आपण इथे वापरलेली आहे. ओके. त्यानंतर आता आपण, इफ टू क्वांटिटीज आर मल्टिप्लाय टुगेदर अँड द रिझल्ट इज 0 देन एदर बोथ ऑफ द क्वांटिटीज मस्ट बी 0. तर आपल्याला आपल्याला माहिती आहे की x-3 इज इक्वल टू केलं की 0 और x+3 इज इक्वल टू केलं तर 0.
पण याचा अर्थ काय होतो, एक्स इज इक्वल टू 3 आणि याचा अर्थ काय होतो, एक्स इज इक्वल टू -3. ठीक आहे, अशा पद्धतीचे दोन सोल्युशन आपल्याला इथे मिळू शकतात. ओके, तर याचं काय सोल्युशन आहे, एक्स इज इक्वल टू 3 और एक्स इज इक्वल टू -3. ठीक आहे, अशा पद्धतीने ते सोल्युशन्स आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे, चला. तर नवीन क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. 5x² प्लस 3x इज इक्वल टू 0. तर 5x² प्लस 3x इज इक्वल टू 0 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यामध्ये कॉमन फॅक्टर आपण एक बघून घेऊया, ते आहे एक्स. ओके, तर आपण इथे तर आपण इथे काय लिहिणार आहोत, एक्स 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, तर एक्स इज इक्वल टू 0 आणि एक 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर एक्सची व्हॅल्यू काय राहणार आहे, -3/5. तर हे काय आहेत, हे दोन सोल्युशन आहे आपल्या या क्वेश्चन्सचे. इन दिस एक्झाम्पल देर इज नो कॉन्स्टंट टर्म. अ कॉमन एरर दॅट स्टुडंट मेक्स इज टू कॅन्सल द कॉमन फॅक्टर ऑफ एक्स इन द ओरिजिनल इक्वेशन. ओके, तर आपल्याला ओरिजिनल इक्वेशन मधून एक्स जे आहे ते कॅन्सल करता येतं. एक एक्स, ठीक आहे, म्हणजे हे आणि हे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला काय मिळेल, 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. सो दॅट एक्सची व्हॅल्यू काय लिहू आपण, -3/5. ओके, बट इफ यू डू दिस वी लूज द सोल्युशन. पण आपण जर का हे करू तर एक्स इज इक्वल टू 0चं जे कॉमन जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते आपण लूज करू. ठीक आहे, तशा पद्धतीने मग आता दोन सोल्युशन आपल्याकडे कडे आलेले आहेत. ठीक आहे, 5x² याचं सोल्युशन काय आहे. ठीक आहे, चला. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, x² -5x प्लस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर यामध्ये फॅक्टराइज आपण पाहून घेऊया. तर 6 आणि -5 आहे. ओके, तर -3 इंटू -2 इज इक्वल टू 6 आणि -3 प्लस -2 इज इक्वल टू -5. ठीक आहे, -3 आणि -2 अशा पद्धतीचे दोन आहे आपल्याकडे. तर मग काय, x² -5x प्लस 6 इज इक्वल टू 0. तर x² -3x -2x प्लस 6 इज इक्वल टू 0. मग x -3 -2x-3. ठीक आहे, x-3 कॉमन येणार, त्यामध्ये मग x-3 आणि x-2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर आपलं काय येणार आहे मग, x इज इक्वल टू 3 आणि x इज इक्वल टू 2 हे आपले दोन सोल्युशन असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण क्वाड्रेटिक इक्वेशन्स जे आहे ते आपण त्याचं उत्तर काढत असतो. ठीक आहे, चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2x² प्लस 3x-2 इज इक्वल टू 0. यामध्ये आपण बघा आता काय फॅक्टराइज होऊ शकतं यामध्ये, 4 4 इंटू -1 इज इक्वल टू -4. 4 प्लस -1 इज इक्वल टू -3. -3 आणि 3 याचं जे ते फोडणी आहे. ठीक आहे, 2x² प्लस 3x-2 इज इक्वल टू 0. तर 2x² प्लस 4x मायनस एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. 2x x-2 x+2 प्लस x-2. ठीक आहे, इथे आपण आयडेंटिटी वापरलेली आहे आणि सरळ आपलं उत्तर आलं x+2 आणि 2x-1. इथे काय आहे, 1 असणार आहे. ओके, तर x इज इक्वल टू, तर x+2 इज इक्वल टू 0 आणि हे इज इक्वल टू 0 राहतं. ठीक आहे, x इज इक्वल टू -2 आणि x इज इक्वल टू 1/2 अशा पद्धतीचे दोन सोल्युशन आपल्याला हे आणि हे ऑर मध्ये असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने मग काय उत्तर आलं, x इज इक्वल टू -2 आणि दुसरं काय, x इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर आलेलं आहे. चला, हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. 4x² प्लस 9 इज इक्वल टू 12x. एक तर आपण याला पहिले हे करून घेऊ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. ठीक आहे, इकडे आलं 12x म्हणजे मायनस आलं +9 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर आता त्याला फोडणी करायला -6 इंटू -6 हे -36. ठीक आहे, तर -6 प्लस 6 प्लस -6 काय होते, -12. ठीक आहे, तर आता आपल्याला हे करायचं आहे, 4x² -6x प्लस 9 इज इक्वल टू 0. तर 2x कॉमन निघेल आणि मग 2x -3 2x-3. ठीक आहे, मग काय दोन्ही साईडला 2x-3 आणि 2x-3 आपलं कॉमन येणार आहे. ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आहे, 3/2 आणि इथे सुद्धा x ची व्हॅल्यू काय आहे, 3/2. ऑर मध्ये दोन्ही सोल्युशन काय आहे, सोल्युशनचे उत्तर काय आलेले आहे, 3/2 आलेले आहे. ठीक आहे, येस.
आता आपल्याकडे आहे 5x² इज इक्वल टू 15x. ठीक आहे. तर 5x² मायनस होऊन जाईल, इकडे 15x आलं की इकडे 0. मग 5x² x-3 याची आपण हे केलं, फॅक्टराइज केलं. ठीक आहे. तर 5x इज इक्वल टू 0 और x-3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजे काय उत्तर येईल, x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 3. हे आपलं सरळ उत्तर येणार आहे. ठीक आहे. दोन सोल्युशन येणार आहे, x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 3. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. x² प्लस 7x प्लस 12 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर बी ची व्हॅल्यू काय 7 आहे, सी ची व्हॅल्यू काय 12 आहे, ए सी ची. ठीक आहे, आपल्याला माहित आहे. त्यानंतर x² प्लस 4x प्लस 3 आहे, या 7x आपण 4 केली प्लस 12 इज इक्वल टू 0. तर मग x कॉमन निघेल, x+4 प्लस 3 कॉमन निघेल, x+4 इज इक्वल टू 0. x+4 कॉमन मध्ये x+3 कॉमन. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू -4, एक्स इज इक्वल टू -3. तर आपलं सोल्युशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू -4 आणि एक्स इज इक्वल टू -3 ऑर मध्ये. ठीक आहे. हे आहे आपलं सोल्युशन. तर अशा पद्धतीने आपण फॅक्टरायझेशन करून आपण आपलं उत्तर काढत आहोत. आणि आज आपण क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन कसं काढायचं ते पाहिलेलं आहे. ठीक आहे. याचे 4 मेथड मी तुम्हाला सांगितले, तर आपण तेही घेऊया आणि त्याचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करून पाहूया. ठीक आहे. तर दॅट्स इट फॉर डे. थँक्यू सो मच. आणि आपण 10 नोव्हेंबरपासून नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.